नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल संतोष कुमार अंगल यामध्ये. या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 12वी राज्यशास्त्र मूल्यमापन आराखडा योजना 2020-21 मी प्राध्यापक संतोष कुमार अंगल, हुतात्मा जयवंतराव पाटील ज्युनियर कॉलेज, हिमायतनगर, जिल्हा नांदेड. विद्यार्थी मित्रांनो, 12वी राज्यशास्त्र या विषयात विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण करणे सोपे जाईल या उद्देशाने पहिल्यांदाच चित्रे, नकाशे, कृती यासारख्या विद्यार्थी केंद्रित उपक्रम ठरवण्यात आला आहे. यावर्षी लेखी परीक्षामध्ये झालेले ठळक बदल थोडक्यात आपण सुरुवातीला पाहूया. प्रश्नांची संख्या कमी करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या 12वीच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून यावर्षी प्रश्नांची संख्या ही कमी करण्यात आली आहे. जोड्या लावा हा प्रश्न रद्द करण्यात आलेला आहे. नवीन काही प्रश्न यांचा समावेश यावर्षी करण्यात आलेला आहे. उदाहरणार्थ, समर्पक संकल्पना लिहा, गटात न बसणारा शब्द ओळखा, संकल्पना चित्र पूर्ण करा, नकाशाचे निरीक्षण करा, अशा प्रकारचे नवीन प्रश्नांचा यामध्ये समावेश यावर्षी करण्यात आलेला आहे. संपूर्ण प्रश्नपत्रिकेत वाक्यता आणण्याचा प्रयत्न यावर्षी करण्यात आलेला आहे. शेवटच्या घटकापर्यंत लक्ष केंद्रित केलेले आहे. तर या लेखी परीक्षेचा उद्देश काय आहे हे सुरुवातीला आपण थोडक्यात माहिती करून घेऊ विद्यार्थी मित्रांनो. तर आपल्याला लेखी परीक्षेमध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न, लघुत्तरी प्रश्न आणि दीर्घोत्तरी प्रश्न देण्यात आलेले आहेत. वस्तुनिष्ठ प्रश्न चा उद्देश काय आहे तर विद्यार्थ्यांची विषयाबद्दलची मूलभूत माहिती तपासणे हा उद्देश आहे. तर या ठिकाणी वस्तुनिष्ठ प्रश्न आपल्याला प्रश्न संचामध्ये किंवा आपल्या मूल्यमापन आराखड्यामध्ये किती देण्यात आलेले आहेत हे आपण सुरुवातीला पाहूया. प्रश्नाची संख्या, वस्तुनिष्ठ प्रश्नाची संख्या असणार आहे 29. निर्धारित गुण आहेत 29 आणि विकल्पासह गुण आपल्याला देण्यात आलेले आहेत 29. म्हणजे 29 प्रश्नाला निर्धारित गुण 29 आहेत आणि विकल्पासह 29. म्हणजे 29 गुणाचे वस्तुनिष्ठ प्रश्न हे कंपल्सरी आपल्याला येणार आहेत 80 गुणापैकी. त्यानंतर लघुत्तरी प्रश्न. तर लघुत्तरी प्रश्न आणि दीर्घोत्तरी प्रश्न यामध्ये विद्यार्थ्यांचे विषयाबद्दलचे आकलन तपासणे हे प्रामुख्याने उद्देश ठेवण्यात आलेला आहे. सुरुवात पहिले आपण लघुत्तरी प्रश्न याविषयी माहिती घेऊ. तर एकूण प्रश्न संख्या आपल्याला 21 लघुत्तरी प्रश्न आहेत आणि निर्धारित गुण आहेत 41 गुणासाठी आहेत आणि विकल्पासह 69 गुणासाठी हे लघुत्तरी प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहेत. त्यानंतर दीर्घोत्तरी प्रश्न. दीर्घोत्तरी प्रश्न आपल्याला एकूण त्या ठिकाणी 2 विचारले जाणार आहेत. निर्धारित गुण आहेत 10 आणि विकल्पासह 20. त्याचप्रकारे या ठिकाणी उपयोगात्मक प्रश्नसुद्धा आपल्याला विचारले जाणार आहेत, की नाही. त्यामध्ये प्रामुख्याने उद्देश काय आहे यामागचा तर स्वतःचे मत कसे व्यक्त करतात हे तपासणे. विद्यार्थी आपल्या स्वतःचे मत कसे व्यक्त करतात हे तपासण्यासाठी उपयोगात्मक प्रश्न त्या ठिकाणी आहे. तो उपयोगात्मक प्रश्न आपल्या प्रश्नसंचामध्ये कशा प्रकारचा आहे आपण पाहूया. प्रश्न 5वा, खालील विषयांवर तुमचे मत व्यक्त करा. 25 ते 30 शब्दामध्ये मांडायचं आहे या ठिकाणी आणि कोणते 3 सोडवायचे आहेत. 5 पैकी 3 सोडवायचे आहेत. 12 गुण आहेत. विकल्पासह 20 गुण देण्यात आलेले आहेत. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, मूल्यमापन आराखडा योजना यावर्षी 2020-21 हा आपण आता थोडक्यात आपल्याला याची पार्श्वभूमी माहीत झालेली आहे आणि आपण याविषयी आपण सविस्तर माहिती या ठिकाणी घेणार आहोत.
विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपण द्वितीय सत्रांत परीक्षा 2020-21 घटकनिहाय गुणविभागणी विकल्पासह या ठिकाणी किती गुण देण्यात आलेले आहेत, कुठल्या प्रकरणाला किती विकल्पासह गुण आहेत, ही सुरुवातीला माहिती करून घेऊत. ही माहिती घेत असताना विद्यार्थ्यांनी या घटकनिहाय गुणविभागणी तक्त्याचे स्क्रीनशॉट काढून घ्यायचे. ते एकूण आपल्याला 6 घटक आहेत, म्हणजे 6 प्रकरण आहेत. तर घटक क्रमांक 1 1991 नंतरचे जग, याला विकल्पासह या प्रकरणाला 19 गुण देण्यात आलेले आहेत. घटक क्रमांक 2 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या, जागतिकीकरण, या प्रकरणाला, या घटकाला 19 गुण विकल्पासह देण्यात आलेले आहेत. घटक क्रमांक 3 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या, मानवतावादी प्रश्न, समस्या, याला 20 गुण देण्यात आलेले आहेत. त्यानंतर घटक क्रमांक 4 समकालीन भारत, शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने, या घटकाला 20 गुण देण्यात आलेले आहेत विकल्पासह. त्यानंतर 5वा घटक समकालीन भारत, सुशासन, या घटकाला 20 गुण देण्यात आले. त्यानंतर 6वा घटक म्हणजे 6वं प्रकरण भारत आणि जग, या प्रकरणाला, घटकाला विकल्पासह 20 गुण देण्यात आले. तर अशा प्रकारे आपल्याला एकूण विकल्पासह 118 गुण आहेत आणि आपली प्रश्नपत्रिका अर्थातच कृतीपत्रिका ही 80 गुणाची असणार आहे आणि विकल्पासह 118 गुण असणार आहेत, हे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण द्वितीय सत्रांत परीक्षा 2020-21 घटकनिहाय गुणविभागणी विकल्पासह याविषयी माहिती घेतली आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण लेखी परीक्षा मूल्यमापन आराखडा 12वी राज्यशास्त्र द्वितीय सत्रांत परीक्षा 2020-21 याविषयी माहिती घेणार आहोत. ती माहिती घेत असतानाच विद्यार्थी मित्रांनो, आपण द्वितीय सत्र परीक्षा 2020-21 यामधील उद्दिष्टानुसार गुणविभागणी, प्रश्न प्रकारानुसार गुणविभागणी याविषयी सुद्धा माहिती घेणार आहोत. तर आपण आता घटकनिहाय माहिती घेत असताना या ठिकाणी विकल्पासह 118 गुणाची या ठिकाणी आपण घटकनिहाय माहिती घेतली आहे. तर या ठिकाणी द्वितीय सत्रांत परीक्षा मूल्यमापन आराखडा या ठिकाणी पाहत असताना एकूण प्रश्न आपल्याला किती देण्यात आलेले आहेत, हे याविषयी आपण एकूण 7 प्रश्न आहेत. तर गेल्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 8 होते, म्हणजे या वर्षी आपल्याला 1 प्रश्न कमी करण्यात आलेला आहे. त्याचप्रकारे काही नवीन प्रश्न आलेले आहेत, हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे सुरुवातीला. तर ही द्वितीय सत्रांत परीक्षा मूल्यमापन आराखडा समजून घेत असतानाच या ठिकाणी आपण सुरुवातीला आपण उद्दिष्टानुसार गुणविभागणी कशा प्रकारे आहे हे त्या ठिकाणी आपण माहिती करून घेऊया. यामध्ये उद्दिष्टे काय ठेवण्यात आलेली आहेत, ज्ञान, आकलन, उपयोजन, कौशल्य, अशा प्रकारे 4 उद्दिष्ट ठेवण्यात आलेली आहेत आणि त्या 4 उद्दिष्टानुसार या ठिकाणी गुणविभागणी केलेली आपल्याला दिसून येते. आता ज्ञानावर आधारित 20 गुण आहेत आणि विकल्पासह सुद्धा 20 गुण देण्यात आलेले आहेत. त्यानंतर दुसरं उद्दिष्ट आहे आकलन. आकलनावर निर्धारित गुण आहेत आपल्याला 39 आणि विकल्पासह 69 गुणासाठी प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यानंतर उपयोजन यावरती निर्धारित गुण आहेत 12 आणि विकल्पासह 20 गुण आहेत. कौशल्यावर आधारित निर्धारित गुण आहेत 9 आणि विकल्पासह सुद्धा 9 गुण त्या ठिकाणी आहेत. तर अशा प्रकारे निर्धारित गुण हे 4 उद्दिष्टाचे एकूण मिळून 80 गुण आहेत आणि विकल्पासह 118 गुण आहेत. अशा प्रकारे याचा सुद्धा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे.
यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण प्रश्न प्रकारानुसार गुण विभागणी या ठिकाणी पाहूया. प्रश्न प्रकारानुसार या ठिकाणी पाहत असताना उद्दिष्टे किंवा प्रश्नाचा प्रकार जो उद्दिष्ट आहे तो त्या ठिकाणी काय हे सर्वात पहिला कॉलम जो आहे तो प्रश्नाचा प्रकार आहे की नाही. प्रश्न प्रकार वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत सुरुवातीला, त्यानंतर लघुत्तरी आणि दीर्घोत्तरी अशा प्रकारे प्रश्न प्रकार आपल्याला 3 त्या ठिकाणी प्रश्न प्रकारानुसार गुण विभागणी त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर एकूण प्रश्न वस्तुनिष्ठ प्रश्न आपल्याला विकल्पासह त्या ठिकाणी 29 आहेत, निर्धारित गुण 29 आहेत आणि प्रश्नसुद्धा 29, निर्धारित गुण 29 आहेत आणि विकल्पासह गुण 29 आहेत. तर 29 प्रश्नाला 29 गुण विकल्पासह निर्धारित गुण देण्यात आलेले आहेत. त्यानंतर लघुत्तरी प्रश्न हे 21 देण्यात आलेले आहेत आणि निर्धारित गुण आहेत 41 आणि विकल्पासह 69 गुणासाठी विचारणार आहेत. त्यानंतर दीर्घोत्तरी प्रश्न 2 प्रश्न विचारले जाणार आहेत आपल्याला आपल्या कृतीपत्रिकेमध्ये म्हणजेच प्रश्नपत्रिकेमध्ये आणि 10 निर्धारित गुण 10 आहेत आणि विकल्पासह 20 गुण देण्यात आलेले आहेत. तर अशा प्रकारे एकूण प्रश्न आपल्याला या कृतीपत्रिकेमध्ये म्हणजेच प्रश्नपत्रिकेमध्ये 52 प्रश्न असणार आहेत. त्यामध्ये निर्धारित गुण आहेत 80 आणि विकल्पासह गुण आहेत आपल्याला 118. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न प्रकारानुसार गुण विभागणी याचासुद्धा स्क्रीनशॉट तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी काढून घ्यायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला लेखी परीक्षा मूल्यमापन आराखडा राज्यशास्त्र द्वितीय सत्रांत परीक्षा 2020-21 त्याचप्रकारे द्वितीय सत्र 2020-21 उद्दिष्टानुसार गुण विभागणी आणि प्रश्न प्रकारानुसार गुण विभागणी ही तक्ते या ठिकाणी देण्यात आलेली आहेत. त्याचा सर्व विद्यार्थ्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्यावा. यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण लेखी परीक्षा मूल्यमापन आराखडा राज्यशास्त्र द्वितीय सत्रांत परीक्षा 2020-21 यामधील प्रश्न, उपप्रश्न, विकल्पासह गुण, निर्धारित गुण आणि प्रश्न प्रकार कशा प्रकारे आहे आणि त्यावरतील प्रश्न कशा प्रकारचे विचारले जातात, त्याचप्रकारे या प्रश्नाचे उत्तर लिहित असताना कशा प्रकारे आपण उत्तरपत्रिका सोडवायची याविषयी माहिती आपण घेणार आहोत. तर तत्पूर्वी या दोन्ही तक्त्याचे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्यावे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी लेखी परीक्षा मूल्यमापन आराखडा राज्यशास्त्र द्वितीय सत्रांत परीक्षा 2020-21 प्रश्नपत्रिका अर्थातच कृतीपत्रिका विषयी माहिती या ठिकाणी आपण घेणार आहोत. तर ही माहिती घेत असतानाच आपण प्रत्येक प्रश्न कशा प्रकारे विचारला जातो आणि तो प्रश्न आपण कशा प्रकारे सोडवायचा आहे याविषयी माहिती आपण घेणार आहोत. तर परीक्षा लेखी परीक्षा मूल्यमापन आराखडा राज्यशास्त्र द्वितीय सत्रांत परीक्षा 2020-21 यामध्ये आपल्याला वेळ आहे 3 तास वेळ आहे आणि निर्धारित गुण आहेत 80. एकूण गुणासाठी आपल्याला 80 गुणासाठी प्रश्नपत्रिका ही राहणार आहे किंवा कृतीपत्रिका ही राहणार आहे. तर यामधील एकूण आपणाला 7 प्रश्न देण्यात आलेले आहेत आणि 7 प्रश्न मुख्य प्रश्न हे गेल्या वर्षीच्या 8 प्रश्न होते 80 गुणासाठी. तर यावर्षी 7 प्रश्न आहेत आणि याविषयी त्याचप्रकारे प्रश्नाचे काही नवीन प्रश्नसुद्धा आलेले आहेत आणि याविषयी आपण माहिती सुरुवातीला घेतलेली आहे. तर प्रश्न पहिला यामध्ये अ, ब, क, ड, ई अशा प्रकारे उपप्रश्न आहेत आणि प्रश्न पहिला हा 20 गुणासाठी आहे आणि हा प्रश्न जो आहे वस्तुनिष्ठ प्रश्न आहे, लघुत्तरी प्रश्न आहे, आपला वस्तुनिष्ठ प्रश्नाचा प्रकार आहे आणि यामध्ये एकूण गुण 20 आहेत आणि विकल्पासह सुद्धा 20 आहेत. म्हणजे सर्व प्रश्न आपल्याला सोडवणं आवश्यक आहे. तर प्रश्न पहिला अ कंसातील योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा. त्यानंतर प्रश्न पहिला ब खालीलपैकी गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून
पुन्हा लिहा. त्यानंतर क दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. ड दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा. आणि ई गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. अशा प्रकारे. तर पहिला जो अ आहे, कंसातील योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा, हा या ठिकाणी गुण आहेत 5 आणि विकल्पासह सुद्धा 5 गुण आहेत. यावरती आपल्याला प्रश्न कशा प्रकारे विचारला जाऊ शकतो हे सुरुवातीला आपण या ठिकाणी उदाहरण दिलेले आहेत आणि आपण पाहूया. तर प्रश्न पहिला अ, कंसातील योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा. अशा प्रकारचा आपल्याला प्रश्न त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. आणि त्यामध्ये आपण उदाहरण घेऊ. दक्षिण आशिया खंडातील देशात संवाद निर्माण करण्यासाठी रिकामी जागा या संघटनेची निर्मिती करण्यात आली. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला किती 5 त्या ठिकाणी प्रश्न रिकामी जागा ह्या विचारल्या जातील आणि त्याला पर्याय अशा प्रकारे 4 पर्याय त्या ठिकाणी दिले जातील. या ठिकाणी आहे सार्क, युरोपीय संघ, ब्रिक्स आणि नाटो. तर या ठिकाणी अशा प्रकारे प्रश्न आल्यानंतर आपण नंबर 1 टाकायचा आहे आणि उत्तर त्या ठिकाणी लिहित असताना दक्षिण आशिया खंडातील देशात संवाद निर्माण करण्यासाठी रिकामी जागा जी होती सार्क या ठिकाणी अंडरलाईन करायची आहे, या संघटनेची निर्मिती करण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे आपण 5ला 5 रिकामी जागा व्यवस्थित सोडवायच्या आहेत. त्यानंतर आपण आपल्याला देण्यात आलेला आहे प्रश्न पहिला मधील ब, खालीलपैकी गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा. आता चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे या ठिकाणी आणि ती दुरुस्त करून आपल्याला पुन्हा लिहायची आहे. या ठिकाणी गुण आहेत आपल्याला 3, विकल्पासह 3 गुण आहेत. हा वस्तुनिष्ठ प्रश्न आहे की नाही, म्हणजे कंपल्सरी प्रश्न आहे आपल्याला. यावरती आपल्याला कशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो या ठिकाणी उदाहरण आपण पाहूया. तर ब, खालीलपैकी गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा. या ठिकाणी जोड्या देण्यात आलेल्या आपल्याला नंबर 1 मध्ये जवाहरलाल नेहरू, डिस्कवरी ऑफ इंडिया, तमिळ लोकांच्या हक्कांसाठी लढा, LTTE, राष्ट्रीय एकात्मता परिषद, कलम 370. तर यामधील आपल्याला तिसरी जोडी ही चुकीची आहे आणि ती आपण ओळखलेली आहे. तर उत्तर लिहित असताना राष्ट्रीय एकात्मता परिषद त्या ठिकाणी कलम 370 नसून 1961 अशा प्रकारे आहे. अशा प्रकारे आपण उत्तर लिहायचं आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पहिला क, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. या ठिकाणी गुण आहेत 4 आणि विकल्पासह 4 आहे. हा सुद्धा प्रश्न हा वस्तुनिष्ठ आहे, कंपल्सरी आहे. 4 विचारणार, 4 आपल्याला सोडवायचे आहेत. याचं उदाहरण आपण या ठिकाणी पाहूया. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. तर या ठिकाणी उदाहरण 1 आपण पाहूया. प्रश्न कशा प्रकारे विचारला जातो. 1989 नंतर आंतरराष्ट्रीय संबंधामधील महत्त्वाचा प्रभाव. आणि या ठिकाणी आपल्याला पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधान आपल्याला पूर्ण करायचे आहेत. या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत. पहिले आहे अ, द्विध्रुवीयतेचा अस्त, ब आहे आशियामध्ये प्रादेशिकवादाचा उदय, क आहे अलिप्ततावादाचा अंत आणि ड आहे नवीन आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेची मागणी. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला उत्तर लिहित असताना उत्तर 1989 नंतर आंतरराष्ट्रीय संबंधामधील महत्त्वाचा प्रवाह, त्याचं उत्तर आहे पहिलं अ, द्विध्रुवीयतेचा अस्त. अशा प्रकारे आपल्याला विधान पूर्ण त्या ठिकाणी करायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, दुसरं एक उदाहरण आपण या ठिकाणी पाहूया. maastricht करार संदर्भ. संयुक्त राष्ट्र शांतता रक्षक दल, युरोपीय संघ, अमेरिकाचा कुवेतमध्ये हस्तक्षेप, ब्रिक्सची स्थापना. तर या ठिकाणी उत्तर लिहित असताना maastricht करार संदर्भ याचं उत्तर आहे
युरोपीय संघ, अशा प्रकारे आपल्याला उत्तर त्या ठिकाणी लिहायचं आहे. तर या प्रकारे प्रश्न पहिला क हे या ठिकाणी आपण थोडक्यात समजावून घेतलेलं आहे. यानंतर आपण प्रश्न पहिला ड, दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा. हा सुद्धा प्रश्न 4 गुणासाठी आहे. विकल्पासह 4 आहे, गुण आहेत आणि 4 प्रश्न विचारले जाणार आपल्याला आणि संकल्पना विचारल्या जाणार. समर्पक संकल्पना आपल्याला लिहायच्या आहेत. याचं उदाहरण आपण या ठिकाणी घेऊ आणि हा प्रश्न सुद्धा वस्तुनिष्ठ आहे आणि कंपल्सरी आहे. तर या ठिकाणी आपण थोडक्यात याविषयी माहिती घेऊया. दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा. नंबर 1, जेव्हा एक राज्य इतर राज्यांवर लष्करी ताकदीच्या वापराशिवाय प्रभाव पाडते. या ठिकाणी आपल्याला समर्पक संकल्पना लिहायची आहे. तर उत्तर लिहित असताना जेव्हा एक राज्य इतर राज्यांवर लष्करी ताकदीच्या वापराशिवाय प्रभाव पाडते याला सॉफ्ट पॉवर म्हणतात. अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी उत्तर लिहायचं. अजून एक उदाहरण आपण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हो, अशा प्रकारे आपल्याला हे 4 गुणासाठी 4 विचारले जातात. जागतिक घडामोडींवर प्रभाव टाकण्याची व स्वतःचे हित साधण्याची क्षमता तसेच आंतरराष्ट्रीय राजकारणात स्थान असलेले राज्य. या ठिकाणी आपल्याला या वाक्याला समर्पक संकल्पना आपल्याला लिहायची आहे. जागतिक घडामोडींवर प्रभाव टाकण्याची व स्वतःचे हित साधण्याची क्षमता तसेच आंतरराष्ट्रीय राजकारणात स्थान असलेले राज्य म्हणजेच महासत्ता होय. तर अशा प्रकारे उत्तरामध्ये सुद्धा आपण महासत्ता अशा प्रकारे आपण लिहायचं. यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण प्रश्न पहिला ई, गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहायचा आपल्याला. 4 गुणासाठी आहे. विकल्पासह 4. हा सुद्धा प्रश्न वस्तुनिष्ठ आहे, कंपल्सरी आहे. 4 विचारले जातात आणि 4ची 4 आपल्याला सोडवायचे असतात. याचं उदाहरण आपण घेऊया. ई, प्रश्न पहिला ई, गटात न बसणारा शब्द ओळखा. नंबर 1, यामध्ये मोबाईल, सॅटेलाईट, इंटरनेट, ग्रामोफोन. आता यामधील गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे आपल्याला. तर या ठिकाणी काय, ग्रामोफोन हा गटात न बसणारा शब्द आहे. उत्तरामध्ये आपण काय लिहायचं आहे, ग्रामोफोन. अशा प्रकारे आपल्याला 4 विचारले शब्द प्रश्न विचारले जातील या ठिकाणी आणि 4ही प्रत्येकाला 1-1 गुण देण्यात आलेला आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न दुसरा. दुसरा प्रश्न या ठिकाणी आपण समजावून घेऊया. हे प्रश्न दुसरा. दुसऱ्यामध्ये सुद्धा प्रश्न दुसरा अ आणि ब अशा प्रकारे देण्यात आलेला आहे आणि एकूण गुण त्या ठिकाणी आपल्याला देण्यात आले आहेत 9 आणि विकल्पासह सुद्धा 9 गुण देण्यात आलेले आहेत आणि अ प्रश्नाला आहेत 4 गुण आणि विकल्पासह सुद्धा 4. म्हणजे 4 संकल्पना चित्र आपल्याला त्या ठिकाणी संकल्पना चित्रामधील रिकाम्या जागा आपल्याला भरायच्या आहेत. त्यानंतर ब आहे प्रश्न दुसरा. ब मध्ये खालील नकाशाचे निरीक्षण करून पुढील प्रश्नाचे उत्तरे लिहा. या ठिकाणी आपल्याला 5 गुणासाठी आहे आणि विकल्पासह सुद्धा 5 गुण त्या ठिकाणी आहेत आणि 5 गुणासाठी आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा जातात. याचं उदाहरण सुद्धा आपण प्रश्न दुसरा अ, खालील संकल्पना चित्र पूर्ण करा याविषयी आपण माहिती घेऊया. प्रश्न दुसरा अ हा आपल्याला 4 गुणासाठी आहे आणि विकल्पासह सुद्धा 4 गुण आहेत या ठिकाणी. तर या ठिकाणी बिमस्टेक देश आपल्याला शोधायचे. या ठिकाणी 4 पर्याय आपल्याला खुले देण्यात आले आणि 2 जागी भरलेले म्यानमार आणि भारत. त्याचं उत्तर कशा प्रकारे लिहायचं आहे हे सुरुवातीला आपण पाहून घेऊया. या ठिकाणी अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी चौकट करणं आवश्यक आहे आणि ते पेनने सुद्धा आपण करू शकतो. बिमस्टेक देश असं सुरुवातीला लिहायचं
त्यानंतर यामधील आपल्याला भारत दिलेला आहे आणि म्यानमार दिलेलं आहे. अशा चौकटी करायच्या विद्यार्थी मित्रांनो, आणि त्यानुसार आपण या ठिकाणी सोडवायचं आहे. तर सुरुवात पहिले आपण बांगलादेश, भूतान, श्रीलंका आणि थायलंड अशा प्रकारे प्रत्येकाला 1-1 गुण त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रश्न दुसरा ब, खालील नकाशाचे निरीक्षण करून पुढील प्रश्नाची उत्तरे लिहा. हा सुद्धा 5 गुणासाठी विकल्पासह आपल्याला 5 गुण आहेत आणि 5 गुणासाठी आपल्याला प्रश्न विचारले जातील. हा सुद्धा प्रश्न जो आहे आपला तो वस्तुनिष्ठ प्रश्न आहे, कंपल्सरी प्रश्न आपल्याला आहे. एक प्रश्न कशा प्रकारे विचारला जातो हे आपण या ठिकाणी उदाहरणासह या ठिकाणी पाहूया. नकाशाचे निरीक्षण करून त्या खालील प्रश्नाची उत्तरे लिहा. अशा प्रकारे आपल्याला शेंगेन क्षेत्र अशा प्रकारे प्रश्न एक नकाशा दिलेला असतो आणि नकाशाखाली आपल्याला प्रश्न विचारलेले असतात आणि त्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला लिहायचे असतात. तर आपण या ठिकाणी प्रश्न कशा प्रकारे, नकाशाच्या सुरुवातीला आपण निरीक्षण करायचं. प्रश्न कोणता विचारलेला आहे? शेंगेन क्षेत्रातील कोणत्याही 3 देशाची नावे लिहा. तर हा 3 देशाची नावे लिहा म्हणजे 3 गुणासाठी आपल्याला प्रश्न हा प्रत्येक देशाचं नाव लिहिलं 1 गुण आपल्याला देण्यात आलेला असतो. तर उत्तरामध्ये या ठिकाणी आपण लिहित असताना शेंगेन क्षेत्रातील देशांची नावे या ठिकाणी जास्त टाकलेली आहे, पण आपल्याला किती विचारले? 3च लिहायचे आपण. स्पेन, पोर्तुगाल, फ्रान्स, आहे की नाही? बरोबर आहे. त्यानंतर चा प्रश्न आहे युरोपीय महासंघाचे सदस्य नसलेले मात्र शेंगेन क्षेत्रात असलेल्या कोणत्याही 2 देशांची नावे लिहा. आता 2 गुणासाठी म्हणजे वरचे 3 गुण आणि हे 2 किंवा 1-1 गुणासाठी सुद्धा विचारला जाऊ शकतो, 2 गुणासाठी विचारला जाऊ शकतो आणि सर्व कंपल्सरी आहे. तर दोन्ही मिळून आता हे 5 गुण आहेत. आता 2 प्रश्न विचारलेले आपल्याला. 2 देशाची नावे म्हणजे प्रत्येक देशाच्या नावाला 1 गुण त्या ठिकाणी आहे. उत्तर लिहित असताना युरोपियन महासंघाचे सदस्य नसलेल्या मात्र शेंगेन क्षेत्रात असलेल्या देशांची नावे आईसलँड, नॉर्वे असे 2 लिहायचे आपल्याला लिहितात. बाकीचे एक्स्ट्रा या ठिकाणी देण्यात येईल. आपल्याला किती विचारले? 2 देशांची नावे विचारले 2 गुणासाठी आणि वरे 3 अशा प्रकारे 5 गुणासाठी हा प्रश्न विचारला जातो आणि नकाशाचे निरीक्षण करून आपण हा प्रश्न सोडवायचा आहे. तर अशा प्रकारे प्रश्न दुसरा ब या ठिकाणी आपण पाहिलेला आहे. एकूण गुण आहे त्याला 9 आणि विकल्पासह 9 कंपल्सरी आहे आणि हा प्रश्न आहे वस्तुनिष्ठ प्रश्न त्या ठिकाणी आहे. यानंतर आपण पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 3. खालील विधाने चुकीबरोबर ते सकारण लिहा. कोणतेही 5 लिहायचे आहेत आपल्याला. 7 दिलेले आहेत प्रश्न असतात, त्यापैकी आपल्याला 5 प्रश्न लिहायचे आहेत आणि प्रत्येक प्रश्नाला 2 गुण अशा प्रकारे 10 गुण आणि विकल्पासह 14 गुण या ठिकाणी देण्यात आलेले असतात. याचं उदाहरण आपण पाहूया. प्रश्न 3. खालील विधाने चुकीबरोबर ते सकारण लिहा. कोणतेही 5. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण आहेत. परंतु या ठिकाणी विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं एक की आपल्याला सुरुवातीला चूक आहे की बरोबर आहे विधान हे आपल्याला ओळखणं आवश्यक आहे. त्याला 1 गुण आहे आणि कारण लिहिल्यानंतर कारणाला 1 गुण आहे. परंतु या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांनी एक लक्षात घ्यायचं आहे की आपण विधान जर बरोबर असेल आणि आपण त्या ठिकाणी चूक असं उत्तर लिहिलं तर पुढे जरी आपण कारण बरोबर लिहिलं तरीसुद्धा आपल्याला गुण देण्यात येत नाही. त्यामुळे या ठिकाणी काळजीपूर्वक आपण सुरुवातीला जे विधान आहे चूक आहे की बरोबर आहे हे आपण ओळखायचं आहे आणि त्या प्रकारे लिहायचं आहे. तर या ठिकाणी उदाहरण आपण पाहूया. दक्षिण आशियातील व्यापारासाठी सार्क महत्त्वाचे आहे. उत्तर दक्षिण आशियातील व्यापारासाठी सार्क महत्त्वाचे आहे हे विधान बरोबर आहे. तर बरोबरला अंडरलाईन करायचे आहे.
आता कारण काय, आता 1 मार्क आपल्याला भेटलेला आहे, परंतु आपण या ठिकाणी चूक लिहिलं आणि खाली जरी आपण कारण बरोबर लिहिलं तर आपल्याला गुण मिळणार नाहीत. परंतु हे विधान काय बरोबर आहे, त्यामुळे आपल्याला 1 गुण या ठिकाणी मिळणार. बरोबरला अंडरलाईन करायचं. कारण लिहायचं, कारणला अंडरलाईन करून दक्षिण आशियामध्ये संवाद निर्माण करण्यासाठी सार्कची निर्मिती करण्यात आली. व्यापार वाढावा, मैत्री निर्माण व्हावी, त्या भागात शांतता प्रस्थापित व्हावी, वेगवेगळ्या समस्या सोडाव्यात, यातून व्यापाराला चालना मिळू शकते, मैत्री वाढू शकते. यामुळे दक्षिण आशियातील व्यापारासाठी सार्क महत्त्वाचे आहे. अशा प्रकारे आपण कारण लिहायचं आहे. बरोबरला 1 गुण, चुकी बरोबरला आणि कारण लिहिल्यानंतर 1 गुण. अशा प्रकारे अजून एक उदाहरण आपण पाहू. तर आपल्याला अशा प्रकारे 7 प्रश्न विचारले जातात आणि 7चे आपण त्या ठिकाणी उत्तर लिहायचे. दुसरा आहे मास्त्रिट करार युरोपीयच्या संरक्षणासाठी करण्यात आला. तर हे बरोबर आहे की चूक आहे, सुरुवातीला पाहिजे उत्तरामध्ये. मास्त्रिट करार युरोपच्या संरक्षणासाठी करण्यात आला हे विधान चूक आहे, चूकला अंडरलाईन करायचं आहे. कारण मास्त्रिट करार हा मुळात आर्थिक एकत्रीकरणासाठी करण्यात आला. संपूर्ण युरोपची बाजारपेठ निर्माण करण्यासाठी हा करार करण्यात आलेला होता. अशा प्रकारे आपण कारण लिहायचं आहे त्या ठिकाणी. आणि चुकी बरोबरला 1 गुण आणि कारणाला 1 गुण, 2 गुण. अशा आपल्याला 7 पैकी 5 प्रश्न सोडवायचे आहेत. तिसरं उदाहरण पाहूया. 1980च्या दशकात मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्णकाळ म्हणतात. आता हे वाक्य बरोबर आहे की चूक आहे? 1980च्या दशकात मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्णकाळ म्हणतात हे विधान चूक आहे, चूकला अंडरलाईन करायचं आहे. कारण 1990च्या दशकाला मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्णकाळ म्हणतात. म्हणजे 1980 नसून 1990च्या दशकाला मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्णकाळ म्हणतात. अशा प्रकारे प्रश्न तिसरा, खालील विधाने चुकीबरोबर सहकारण लिहा. कोणतेही 5 सोडवायचे. 7 पैकी प्रत्येकी 2 गुणासाठी आहे आणि विकल्पासह 14 गुण आहेत या ठिकाणी. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रश्न चौथा हा या ठिकाणी आपण पाहूया. तर प्रश्न चौथा जो आहे आपल्या कृतीपत्रिकेमध्ये किंवा प्रश्नपत्रिकेमध्ये जो म्हणतो त्यामधील खालील विधानाचा सहसंबंध स्पष्ट करा. या ठिकाणी 5 विधान असतील. सहसंबंध आपल्याला स्पष्ट करायचे. कोणतेही आपल्याला 3 सोडवायचे आहेत आणि गुण आहेत 9, प्रत्येकी 3 गुण आणि विकल्पासह 15 गुण देण्यात आलेले आहेत. प्रश्न चौथा, खालील विधानांचा सहसंबंध स्पष्ट करा. कोणतेही 3 सोडवायचे आहेत. 5 विचारले जातात आपल्याला. प्रत्येकी 3 गुणाचे 9 गुणासाठी आहे आणि विकल्पासह 15 गुण त्या ठिकाणी. आपण उदाहरण या ठिकाणी पाहूया. प्रश्न चौथा, खालील विधानांचा सहसंबंध स्पष्ट करायचा आहे आपल्याला. या ठिकाणी दिलेलं आहे जागतिकीकरण आणि संस्कृती. तर जागतिकीकरण आणि संस्कृती यांचा आपल्याला फरक स्पष्ट करा पूर्वीचा होता आपला प्रश्न, तसा नाही. तर याचा आपल्याला सहसंबंध स्पष्ट करायचा आहे. हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. तर उत्तर लिहित असताना आपण कशा प्रकारे लिहायचं आहे हे आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. प्रत्येक प्रश्नाला आपल्याला 4 गुण देण्यात आलेले आहेत. हा सुद्धा लघुत्तरी प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 3 पासून आपल्याला लघुत्तरी प्रश्न त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक 3, 4, 5 आणि 6 हे जे प्रश्न आहेत लघुत्तरी प्रश्न म्हणून त्या ठिकाणी आहेत आपल्याला विचारले जात असतात. तर या ठिकाणी आपण प्रश्न 5वा प्रश्न चौथा, खालील विधानांचा सहसंबंध स्पष्ट करा. कोणतेही 3 पैकी आपण या ठिकाणी जागतिकीकरण आणि संस्कृती याविषयी आपल्याला सहसंबंध स्पष्ट करायचा आहे. तर उत्तर लिहित असताना जागतिकीकरण आणि संस्कृती या ठिकाणी आपण थोडक्यात पाहूया. जागतिक पातळीवर प्रसारमाध्यमात झालेली क्रांती आणि इंटरनेटच्या सेवेची उपलब्धता यामुळे लोकांना जगात काय चालले आहे हे जाणून घेणे शक्य झाले आहे. त्याचबरोबर लोकांचे देशांतर्गत आणि देशाबाहेरचे भ्रमण याचा समाजावर
संस्कृतीवर परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. आज आपणाला कॉस्मोपॉलिटिन सोसायटीचा उदय झालेला दिसून येतो. या वैश्विक कॉस्मोपॉलिटिन संस्कृतीवर पाश्चिमात्य विचाराचा बराच प्रभाव आहे. लोकांच्या वैयक्तिक जीवनावर याचा प्रभाव दिसून येतो. उदाहरणार्थ खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये पिझ्झा, बर्गर, वडापाव इत्यादी फास्ट फूडाचे प्रमाण वाढलेले दिसून येते. दिवाळी, नाताळ यासारखे सण साजरे करण्याच्या पद्धतीत पाश्चात्य प्रभाव आपल्याला दिसून येतो. मदर डे, फादर डे, फ्रेंडशिप डे यासारख्या नव्या कल्पना पुढे येतात. तसेच वेस्टर्न पद्धतीने कपडे घालण्याच्या पद्धतीसुद्धा वाढलेल्या दिसतात. समाजात वाढत चाललेल्या व्यक्तिवाद व भौतिकवाद हा जागतिक संस्कृतीचा एक भाग आहे. शहरीकरणामुळे पारंपरिक एकत्र कुटुंब पद्धतीचा ऱ्हास झाला आहे. त्यात व्यक्तिवादाने जागा घेतली आहे. ही माझी खाजगी बाब आहे, मला प्रायव्हसी पाहिजे या स्वरूपाचे उद्गार लहान मुलापासून अगदी वयस्कर वृद्धापर्यंत ऐकतो. तसेच क्रेडिट कार्डमुळे आपल्या आवाक्याबाहेर खर्च करण्याची प्रवृत्ती दिसते. हे सर्व बदल जर आपण बघितले तर जागतिकीकरणाचे संस्कृतीवर काय परिणाम झालेला दिसेल. आज आपण नेहमी अनेक ठिकाणी शब्द ऐकतो. पाश्चिमात्तीकरण, औद्योगिकीकरण, आधुनिकीकरण अशा अनेक शब्दांना महत्त्व प्राप्त झाले. अशा अनेक शब्दांना महत्त्व प्राप्त झालेले आहे. म्हणून या जागतिकीकरणाचा संपूर्ण जगाच्या संस्कृतीवर परिणाम झालेला आहे. विशेषतः पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव हा भारतीय संस्कृतीवर झालेला दिसतो. खाण्यापिण्याच्या पद्धती, जीवन जगण्याच्या पद्धती अनेक बदल झालेला दिसून येत आहे. यावरून हे लक्षात येते की जागतिकीकरणाचा संबंध संस्कृतीची निश्चित आहे. तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी जागतिकीकरण आणि संस्कृती यांचा सहसंबंध स्पष्ट करायचा आहे की नाही, की आपल्याला फरक स्पष्ट करायचा आहे. अजून एक उदाहरण या ठिकाणी आपण तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. पाहूया या ठिकाणी उदाहरण. प्रश्न 4 खालील विधानांचा सहसंबंध स्पष्ट करा. गॅट आणि जागतिक व्यापार संघटना याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. यानंतरचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5 याविषयी सुद्धा आपण आता माहिती घेऊया. प्रश्न कृती आराखड्यात किंवा आपण ज्याला म्हणतो प्रश्नपत्रिका यामध्ये आपल्याला प्रश्न 5 खालील विषयांवर तुमचे मत 25 ते 30 शब्दात मांडा. कोणतेही 3 सोडवायचे आहेत आपल्याला. कोणतेही 3 सोडवायचे आहेत. 5 प्रश्न विचारले जाणार. 12 गुणासाठी असणार, म्हणजे प्रत्येक प्रश्न 4 गुणासाठी त्या ठिकाणी विचारले जाणार. एकूण विकल्पासह 20 गुण आहेत आपल्याला. हे सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. प्रश्न क्रमांक 5 खालील विषयांवर तुमचे मत 25 ते 30 शब्दात मांडा. कोणतेही 5 प्रश्न विचारले जातात. 3 प्रश्न सोडवायचे आहेत. प्रत्येकी 4 गुणासाठी विकल्पासह 20 गुण आहेत. त्याच्या प्रकारे कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात हे आपण या ठिकाणी पाहूया. प्रश्न 5 खालील विषयांवर तुमचे मत 25 ते 30 शब्दात मांडा. कोणतेही 3 सोडवायचे आहेत आपल्याला. 4 गुणाचे 3 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. 5 विचारले जाणार आहेत. मानवतावादी हस्तक्षेप, आंतरराष्ट्रीय राजकारणातील प्राशिकवाद अशा प्रकारे विद्यार्थ्यांचे याविषयी आपले मत विद्यार्थ्यांनी मांडायचे आहेत. ठीक आहे नाही. आणि मानवतावादी हस्तक्षेप कसा वाढलेला आहे याविषयी तुमचे मत काय आहे हे त्या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांनी मांडायचं आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय राजकारणातील प्राशिकवाद या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांनी आपले मत मांडायचे आहे. त्या संदर्भातच मांडायचं आहे. आणि विद्यार्थ्यांना हा जो आहे प्रश्न आपला उपयोजित प्रश्न त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 5 जो आहे उपयोजनात्मक आहे. निर्धारित गुण 12 आहेत आणि विकल्पासह 20 गुणाचा आहे. म्हणजे विद्यार्थ्यांच्या उपयोजनात्मक त्या ठिकाणी हा प्रश्न देण्यात आलेला
आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपण प्रश्न क्रमांक 6 पाहू. खालील प्रश्नांची उत्तरे 80 ते 100 शब्दात लिहा. कोणतेही 2 4 प्रश्न आपल्याला विचारले जातात. त्यापैकी आपल्याला 2 प्रश्न सोडवायचे आहेत. एकूण गुण आहेत 10, विकल्पासह 20 गुण आहेत. प्रत्येक प्रश्नाला 5 गुण देण्यात आलेले आहेत. या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे की प्रश्न क्रमांक 6 खालील प्रश्नाची उत्तरे 80 ते 100 शब्दात लिहा. कोणतेही 2 4 पैकी 2 सोडवायचे आहेत. प्रत्येकी 5 गुणासाठी 10 गुणाचा प्रश्न आहे. विकल्पासह 20 गुण याला देण्यात आले. उदाहरण आपण पाहूया या ठिकाणी. तर प्रश्न क्रमांक 6 खालील प्रश्नाची उत्तरे 80 ते 100 शब्दात लिहा. कोणतेही 2 4 दिले. सॉफ्ट पॉवर म्हणजे काय ते उदाहरणासह स्पष्ट करायचं आपल्याला या ठिकाणी. सॉफ्ट पॉवर म्हणजे काय आहे हे सुरुवातीला आपल्याला सांगायचं आहे आणि त्यानंतर सॉफ्ट पॉवरचे उदाहरणासह आपल्याला स्पष्टीकरण द्यायचे आहे. या ठिकाणी सुद्धा विद्यार्थ्यांनी 2 प्रश्न लिहायचे आहेत आपल्याला आणि 5 गुणासाठी आहेत. म्हणजे प्रत्येक प्रश्नामध्ये 5-5 मुद्दे लिहिणं आपल्याला अपेक्षित आहे आणि प्रत्येक मुद्द्याला 1 गुण त्या ठिकाणी आपल्याला देण्यात येत असतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 गेल्या वर्षी आपल्याला 8 प्रश्न होते, यावर्षी 1 कमी करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 7 खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्याच्या आधारे स्पष्ट करा. सुमारे 150 ते 200 शब्दात हे लिहायचं आहे आणि हा प्रश्न जो आहे तो हा दीर्घोत्तरी प्रश्न आहे आणि यामध्ये 2 प्रश्न विचारले जातात. त्यापैकी 1 प्रश्न लिहायचा आहे आपल्याला. 10 गुणासाठी आहे. हा दीर्घोत्तरी प्रश्न आहे. यामध्ये मुद्दे दिलेले असतात आपल्याला आणि त्या मुद्द्याचं स्पष्टीकरण आपण करायचं आहे. विकल्पासह 20 गुण आहेत. याचं उदाहरण आपण या ठिकाणी थोडक्यात पाहूया. या ठिकाणी प्रश्न 7 खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्याच्या आधारे स्पष्ट करा. सुमारे 150 ते 200 शब्दात आपल्याला लिहायचं आहे. त्या ठिकाणी प्रश्न आपण पाहूया कोणता विचारण्यात आला. उदाहरणादाखल आपण प्रश्न घेऊया. युरोपीय महासंघाबाबत पुढील मुद्द्यांच्या आधारे चर्चा करा. 2 प्रश्न असतात आपल्याला. 2 पैकी 1 त्या ठिकाणी सोडायचे आणि मुद्दे दिलेले असतात. या ठिकाणी युरोपीय महासंघाबाबत पुढील मुद्द्यांच्या आधारे चर्चा करा. अशा प्रकारे थोडक्यात आपण पार्श्वभूमी लिहायची आणि त्यानंतर मुद्दे दिले आहेत. युरोपीय महासंघाचा इतिहास, युरोपीय आयोग, युरोपीय संसद, युरोपीय परिषद, युरोपियन न्यायालय. या प्रत्येक मुद्द्यात आता 5 मुद्दे दिलेले आहेत या ठिकाणी. तर प्रत्येक मुद्द्याला 2 गुण त्या ठिकाणी आपल्याला आहेत आणि 5च्या 5 मुद्दे त्या ठिकाणी देण्यात येत असतात. एखाद्या वेळेस आपल्याला 4 मुद्दे असतात तर 2-2 गुणाचे असले तरी आपल्याला त्या ठिकाणी प्रस्तावना लिहिणं आवश्यक असते. प्रस्तावनासुद्धा गुण देण्यात येत असतात. या ठिकाणी आपल्याला 5 गुण देण्यात आले आहेत आणि प्रत्येक मुद्द्याला 2 गुण म्हणजे प्रत्येक मुद्दा आपल्याला सोडवणं आवश्यक आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण जे आहे लेखी परीक्षा मूल्यमापन आराखडा राज्यशास्त्र द्वितीय सत्रांत परीक्षा 2020-21 याविषयी उदाहरणासह आपण माहिती घेतलेली आहे. तर या प्रकारे विद्यार्थी मित्रांनो लेखी परीक्षा मूल्यमापन आराखडा राज्यशास्त्र द्वितीय सत्रांत परीक्षा 2020-21 प्रश्नपत्रिका कृतीपत्रिका आराखडा यामधील माहिती आपण घेतलेली आहे. प्रश्न कशा प्रकारे असणार आहेत, प्रश्न प्रकार कशा प्रकारे आहे, गुणदान कशा प्रकारे आहे त्याचे उदाहरणासह या ठिकाणी घेतले. तर त्याचप्रकारे या ठिकाणी नमुना प्रश्नपत्रिका आपणाला देण्यात आलेली आहे. तुम्ही जरूर सोडवावी आणि या नमुना प्रश्नपत्रिकेचा स्क्रीनशॉट काढून घ्यावा.
तर या प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण लेखी परीक्षा मूल्यमापन आराखडा, राज्यशास्त्र तृतीय सत्रांत परीक्षा 2020-21 याविषयी माहिती घेतलेली आहे. ही जी नमुना प्रश्नपत्रिका दिलेली आहे तर जरूर सोडून पहा, त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि काही अडचण असल्यास नक्की विचारा किंवा कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही कॉमेंटसुद्धा करू शकता. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.